रास्तभाव दुकानदारांना दिलासा, कमिशनसाठीचे साखळी उपोषण स्थगित, प्रशासनाच्या आदेशानंतर निर्णय. याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील सुमारे 2000 रास्तभाव धान्य दुकानदाराचे जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीतील प्रलंबित कमिशन मार्जिन अदा करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आल्याने रास्तभाव दुकानदार संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. कमिशनच्या मागणीसाठी दिनांक 15 ऑगस्ट 2026 पासून प्रस्तावित करण्यात आलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे. रास्तभाव दुकानदारांचे मागील 6 महिन्यांचे कमिशन प्रलंबित असल्याने दुकानदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रश्नाची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सर्व तहसीलदारांना रास्तभाव दुकानदारांचे प्रलंबित कमिशन मार्जिन लवकरात लवकर अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल रास्तभाव दुकानदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक येडके यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे हजारो दुकानदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अशोक जयवंतराव येडके, जिल्हाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर. नांदेड जिल्ह्यातील 2000 रेशन दुकानदारांचं गेल्या जानेवारी 2026 ते आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट पर्यंत कमिशन आलेलं नाही, पण शासनानं 2 जुलै 2026 ला जानेवारी ते जून पर्यंत बिल टाकलेलं आहे. पण नांदेड जिल्ह्यातल्या DSO साहेबांनी या बाबतीमध्ये कुठलाच कार्यक्रम केला नसल्यामुळे आम्ही सगळे रेशन दुकानदार जिल्हा कार्यकारिणीने सगळा विचार करून 22/7/2026 ला मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. 28/7/2026 ला मान्य उपायुक्त पुरवठा छत्रपती संभाजीनगरला 5/3/5/8/2026 ला मान्य उपसचिव तथा वित्तीय सल्लागार मुंबई यांना प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि सर्व तहसील आमचे सर्व तालुका अध्यक्ष 16 तालुक्यातले 16 तालुका अध्यक्षांना त्या तालुका तहसीलदारला निवेदन येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आमच्यावर अन्याय होत आहे. 8 महिन्यापासून कमिशन पासून आमचे लोक वंचित आहेत आणि ह्या गेल्या 2023-24 ला आर्वी तालुका आर्वी जिल्हा वर्ध्यामध्ये एक दुकानदार या कमिशन पायीच त्याचा मृत्यू झालेला आहे. शासन या बाबतीची दखल सुद्धा घेत नाही. त्यामुळे आमचा शासनाचा हे म्हणणं की बा जसं तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार पाहिजे तसं रेशन दुकानदार केंद्र सरकारची माननीय मोदी साहेबाची अन्नधान्य योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, राज्यातले 55,000 रेशन दुकानदार आपलं पूर्ण हे काम यशस्वीपणे राबवतात आणि त्याला राबवतात आणि शासनाची योजना तळागाळापर्यंत लोकांना पोहोचवतात. पण आमचं शासनाला हेच म्हणणं की बाबा दर महिन्याचं कमिशन आमच्या 5 तारखेपर्यंत जर भेटलं नाही तर यापुढे याच्या पूर्वी आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल. त्यामुळे शासनाला या माध्यमातून इशारा द्यायचा आहे. यासाठी सर्व रेशन दुकानदार, प्रधान सचिव, वित्तीय सल्लागार, DSO, कलेक्टर साहेब आणि उपायुक्त आणि सर्व तहसीलदार, जिल्हा तालुका निरीक्षण अधिकारी आणि सर्व रेशन दुकानदार नांदेड जिल्ह्यातले 2000 रेशन दुकानदारचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी जो संघर्ष केला त्यामुळे हे संघटनेला यश आलेलं आहे आणि आज आपला विजय झालेला आहे. ओके, आभारी.